मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात कोल्ड ड्रिंक या कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांनी आपला जीव गमावलाय आणि यापैकी काही मुलांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि अजून सुद्धा बरेच विद्यार्थी रुग्णालयांमध्ये आहेत। दरम्यान कोल्ड ड्रिंक बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचा मालक रंगनाथन गोविंदन याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुद्धा होणार आहे। कफ सिरपच्या वापरासंदर्भात न्यायालय आज कोणते निर्देश देतं हे पाहावं लागणार आहे। कोल्ड ड्रिंक सिरप प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडते। कोल्ड ड्रिंक कंपनीचे मालक रंगनाथन गोविंदन यांना अटक करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, आज या कफ सिरपच्या वापरासंदर्भात न्यायालय नेमकं काय आदेश देतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडते आहे। बिलकुल, हा फक्त आपल्या देशांतर्गत मुद्दा झालेला नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मुद्दा झालेला आहे। कारण WHO जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा भारताला एक पत्र लिहिलेलं आहे, ईमेल पाठवलेला आहे आणि सध्या आपण कफ सिरपच्या संदर्भामध्ये काय सद्यस्थिती आहे, त्याचबरोबर या कंपन्यावर ज्यामुळे बळी गेलेला आहे अनेकांचा, तर त्याच्यावर काय कारवाई केलेली आहे, त्यामध्ये कोणते कंटेंट मिसळण्यात आले होते, किती प्रमाणात मिसळण्यात आले होते, याचा सुद्धा जाब विचारला आहे भारताला। आणि त्यामुळेच आता ही सुनावणी जी ती अतिशय महत्वाची ठरते, कारण सुप्रीम कोर्टामध्ये आजच्या या सुनावणीमध्ये कोर्ट महत्वाचा निर्देश देऊ शकतं। हे स्पष्ट होईल की नेमकं यामध्ये दोषी कोण आहेत, कारण 20 पेक्षा अधिक बालकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि केंद्र सरकार सुद्धा यावर आक्रमक आहे। केंद्र सरकारने मध्यंतरी बैठक घेतली होती आणि जो कोल्ड ड्रिंक कफ सिरपचा जो मालक आहे त्याला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यावर सुद्धा चौकशी चालू आहे, गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। परंतु सुप्रीम कोर्ट या प्रकरणामध्ये काय निर्देश देतं, आणि हे केवळ एका स्टेट पुरतं मर्यादित नाहीये, राजस्थान, मध्य प्रदेश पुरतं मर्यादित नाहीये, तर संपूर्ण देशभरामध्ये हा मेसेज जो आहे तो जाणार आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय मुद्दे घेतले जातात ते बघावं लागणार आहे। निश्चितच रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।